हिंदी सक्तीचा जी.आर. मागे घेतल्यानंतर मनसेनं जल्लोष सुरू केलाय। आपण पाहू शकतोय मनसेचे काही कार्यकर्ते आहेत एकमेकांना पेढे भरवतायत। ढोल ताशाच्या गजरात हा जल्लोष करण्यात येतोय। कालच हिंदी सक्तीचा जी.आर. हा महायुती सरकारकडून रद्द करण्यात आला। गेल्या अनेक दिवसांपासून हा मुद्दा गाजत होता। मुंबई आणि नाशिक या दोन्ही शहरांमधली ही दृश्य आहेत। हिंदी सक्तीचा जी.आर. मागे घेतल्यानंतर मनसेनं विजयी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली। नाशिकमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करायला सुरुवात केली। गेल्या अनेक दिवसांपासून मराठी संदर्भात मनसेनं विषय धरून ठेवला होता। हिंदी सक्ती विरोधातला जी.आर. मागे घेतल्यानंतर मनसेनं हा जल्लोष सुरू केला। कालच या संदर्भात सरकारकडून घोषणा करण्यात आली। हिंदी सक्ती संदर्भातला जी.आर. मागे घेण्यात आला। गजरात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय। हा जी.आर. मागे घेतल्यानंतर एक प्रकारे आमच्या विरोधाचा विजयच झाला अशी भावना देखील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। कालच हा जी.आर. मागे घेण्यात आला आणि त्यानंतर मनसेकडून जल्लोष साजरा करण्यास सुरुवात झाली। मुंबईचा जल्लोष होतोय त्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्या सोबत जोडल्या गेले आहेत। सध्या काय स्थिती आहे, काय अधिकची अपडेट? नक्कीच आपण बघतोय की मनसैनिकांचा जल्लोष सध्या राज ठाकरेंच्या घराबाहेर बघायला मिळतोय। तो दुसरीकडे थोड्याच वेळात राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहे। आपण बघतोय की राज ठाकरे थोड्याच वेळात आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। पण तत्पूर्वी जर आपण बघितलं तर मनसेच्या या कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी त्यांच्या घराबाहेर देखील पाहायला मिळतोय। आपण बघतोय की अगदी नाचून हा उत्साह साजरा केला जातोय, कारण ज्या पद्धतीची भूमिका राज ठाकरे यांनी मांडलेली बघायला मिळाली, कुठेतरी या भूमिकेचा विजय झाला असल्याचं या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठीच हा जल्लोष या ठिकाणी सध्या पाहायला मिळत असल्याचं दिसून येत आहे। आपण बघतोय हा जल्लोष जैने देखील या ठिकाणी बघायला मिळत आहे। काय सांगाल, जल्लोष केला जातोय आज मराठी माणसाचा विजय झालेला आहे आणि जे हिंदी सक्ती होती ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी दाखवून दिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये फक्त ठाकरे ब्रँड चालणार, कुठली ब्रँड चालणार नाही। ठाकरे ब्रँड जो आहे तो महाराष्ट्रात चालणार असं खरं तर या ठिकाणी मत असे आहे ते व्यक्त करण्यात आलेलं आहे। आणि आपण बघतोय की साधारण राज ठाकरे यांच्या घराबाहेर खरं तर हा मोर्चा आलेला बघायला मिळतोय। राज ठाकरे यांच्या घराबाहेर हा सेलिब्रेशन जे आहे ते सध्या सुरू असलेलं बघायला मिळत आहे। पण नेमकं अजून लोकांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, आज या ठिकाणी सेलिब्रेशन होत आहे, राज ठाकरे देखील भूमिका स्पष्ट करणार आहे, काय वाटतं? राजसाहेब थोड्याच वेळात आपली भूमिका स्पष्ट करतील। हा मराठी माणसांचा विजय आहे आणि यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढाकार घेतला होता, याबद्दल आम्हाला अभिमान आहे। आपण बघतोय की या ठिकाणी सेलिब्रेशन जे आहे ते सगळ्या मनसेच्या एकूण या ठिकाणी थोड्या वेळातच स्पष्ट करणार असल्याचं मत व्यक्त करण्यात येईल। यशवंत किल्लेदार, आज या ठिकाणी सेलिब्रेशन झालंय, काय सांगाल? हा प्रचंड मोठा विजय आहे राज ठाकरे साहेबांच्या कणखर भूमिकेचा, मराठी माणसांच्या रेट्याचा हा विजय आहे। आणि ह्याचा दसका घेऊन राज्य शासनाने जो
निर्णय रद्द केला त्याचं अभिनंदन करायला आम्ही राज ठाकरे साहेबांकडे आलो आहोत. अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी मनसेचे हे कार्यकर्ते जे आहेत ते सध्या या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळत आहे. मात्र थोड्याच वेळात राज ठाकरे आपली भूमिका जाहीर करणार आहे. याच ठिकाणी राज ठाकरे जे आहेत पत्रकार परिषद घेणार आहे आणि आपण बघतोय की काय नेमकं राज ठाकरे बोलणार याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे. आपण बघतोय की भूमिका नेमकी मनसेची अगदी गडबड होती आणि या निमित्तानं हा विजय झाला असल्याचं मनसैनिकांचं म्हणणं आहे. नक्कीच आपण पाहू शकतोय कार्यकर्त्यांच्या भावना आपण ऐकल्या. हिंदी सक्ती विरोधात जी भूमिका मनसेनं मांडली त्या भूमिकेचा विजय झाल्याची भावना कुठेतरी कार्यकर्ते आता व्यक्त करतायत. धन्यवाद वैदेही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी. आपण दोन शहरातील ही दृश्य पाहू शकतोय. मुंबई आणि नाशिक या दोन्ही शहरांमध्ये मनसेकडून जल्लोष करण्यात येतो. पुढची बातमी पाहूयात. सरकारनं ठाकरे बंधूंच्या मोर्चाची धास्ती घेतली आहे अशी भावना आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. हिंदी सक्तीचा GR मागे घ्यावा लागला, त्यासोबत दोन भाऊ एकत्र येऊ नये यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले. त्याचसोबत एकनाथ शिंदे देखील ठाकरे बंधू एकत्र येऊ देत नाहीये. कालचा विजय हा मोठा आहे. सगळा महाराष्ट्र पेटून उठला होता. सत्ताधाऱ्यांच्या सक्तीपुढे महाराष्ट्राची शक्ती जिंकली अशी भावना देखील आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. पहिले करून घ्या सर. 100% घेतले आणि मला वाटतं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून भाजप असेल किंवा एशनची गट असेल किती प्रयत्न करतात. नुसते विरोधी पक्ष नाही तर पूर्णपणे आपण पाहताय रस्त्यावर मराठी माणूस उतरला होता. संपूर्ण महाराष्ट्र पेटला होता आणि मुख्यमंत्र्यांना तो GR त्यांचा मागे घ्यायला लागला. आणि मराठी माणूस जर एकवटला, महाराष्ट्राची ताकद जर एकत्र आली तर काय चमत्कार घडू शकतो आणि ताकद किती आपली ही दिसते. त्यांच्या सक्तीसमोर महाराष्ट्राची शक्ती जिंकलेली आहे. सगळे राजकीय अपडेट्स घेतच राहू. त्यासोबत आता पावसासंदर्भातली बातमी पाहूयात. वर्षा सहलीला जात असाल तर सावधान. पावसाळा आणि रविवार त्यामुळे पिकनिकला गेलेल्या 6 मुली पाण्यात अडकल्या. पाण्याच्या प्रवाहात त्या वाहायला लागल्या. एकीनं कसंबसं दगडाच्या सहाय्यानं स्वतःला वाचवलं तर इतर मुली वाहत होत्या. पर्यटकांनी या मुलींचं प्राण वाचवलंय. प्रवाहातच एका मुलीला खडक लागल्यामुळे ती जखमी झाली. तिच्यावर उपचार सुरू आहेत. बिहारच्या गयामध्ये ही दुर्घटना घडली. दे तू जो बचा ले आराम से. गमछिया गे मैया. आपण पाहू शकतोय पर्यटकांनी वर्षा सहलीला जाताना अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे. कारण तुमची थोडीशी चूकही तुम्हाला महागात पडू शकते. यात 6 मुली अडकल्यात. पाण्याच्या या प्रवाहातून बाहेर पडणं त्यांना अशक्य झालं. इतर पर्यटकांनी त्यांचे प्राण वाचवले. गुजरात राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पावागड मंदिरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. पाण्याचा वेग इतका होता की त्याला धबधब्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं. हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला होता. त्यामुळे मंदिरात जाणारे भाविक काही वेळ अडकून पडले. दरम्यान कुठलीही जीवितहानी यात झाल्याचं वृत्त नाहीये. मंदिर प्रशासनानं आणि आपत्कालीन यंत्रणांनी तात्काळ लक्ष घालून परिस्थिती नियंत्रणात आणली. राज ठाकरे कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी बाहेर आलेत. आपण पाहिलं मगाशीच कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. हिंदी सक्ती विरोधातला त्यांचा विजय आहे अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली. कालच हिंदी सक्ती विरोधातला GR रद्द करण्यात आला आणि त्यानंतर मनसे सैनिकांनी जल्लोष साजरा करायला सुरुवात केली आणि आता राज ठाकरे या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी बाहेर आले. राज ठाकरे नेमकं कार्यकर्त्यांसोबत काय बोलतात, महाराष्ट्राला काय आवाहन करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. हा GR रद्द झाल्यानंतर मनसेची नेमकी भूमिका काय असणार आहे, पुढचं पाऊल काय असणार आहे, त्याचसोबत इतर पक्षांना काय सांगणं असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं.
आमच्या हक्काची अरे मुंबई आमच्या हक्काची आपण पाहू शकतोय शालेय विद्यार्थी देखील राज ठाकरेंना भेटायला आले. त्यांना धन्यवाद देण्यासाठी कार्यकर्ते आणि शालेय विद्यार्थी देखील इथे उपस्थित आहेत. राज ठाकरेंना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन देखील करण्यात आलं. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी बाहेर आले असता त्यांना शाळकरी विद्यार्थी देखील भेटलेत. कार्यकर्तेच नाही तर शाळेतील विद्यार्थी देखील त्यांना अभिनंदन देण्यासाठी त्यांना भेटायला आले. हिंदी सक्ती विरोधातला आपला लढा यात आपण यशस्वी झालो अशी भावना कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंसमोर मांडली. त्याचसोबत घोषणा देखील दिल्या. मराठी माणसाचा विजय आहे अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. कालच हिंदी सक्ती विरोधातला GR सरकारनं रद्द केला आणि त्यानंतर मनसेकडून हा जल्लोष साजरा करण्यात येतो. दुसरीकडे उद्धव ठाकरे हे विधानसभेत दाखल झालेत. पावसाळी अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस आहे आणि उद्धव ठाकरे या अधिवेशनात आता दाखल झालेत. त्यामुळे विरोधकांकडून कोणते मुद्दे मांडले जातात याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. कारण अनेक मुद्दे आहेत ज्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे, गदारोळ माजण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचा मुद्दा असो किंवा मग मराठी माणसाचा मुद्दा असो, हिंदी सक्ती विरोधातली चर्चा असो, या सगळ्या संदर्भात अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. आपण दोन दृश्य पाहू शकतोय. मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी राज ठाकरेंना भेटायला आलेत, त्यांचं अभिनंदन करायला आलेत आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे हे अधिवेशनात पोहोचलेत. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरेंना हार घालण्यात आला. एका ठिकाणी राज ठाकरेंना अभिनंदन करण्यात येते त्यांच्या कार्यकर्त्यांकडून, तर इकडे उद्धव ठाकरेंना देखील त्यांच्या कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येते. काही वेळातच राज ठाकरे हे पत्रकारांसोबत संवाद साधणार आहेत. इतर अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं राज्याला मिळतील. मनसेची पुढची भूमिका काय असेल, हिंदी सक्ती विरोधातली भूमिका काय असेल. सध्या GR रद्द झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून अभिनंदन केलं जात आहे. मात्र जो मोर्चा पार पडणार होता हिंदी सक्ती विरोधात, ठाकरे सेना आणि मनसे एकत्र येऊन जो मोर्चा काढणार होते त्या मोर्चा संदर्भातली काय अपडेट आहे, त्या संदर्भात ते काय बोलतायत का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय. कार्यकर्त्यांना पुढच्या काय सूचना दिल्या जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. थोड्याच वेळात राज ठाकरे पत्रकार परिषद घेतील. प्रेस चालू आहे. बोलू. काल महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही GR रद्द केले किंवा रद्द करायला त्यांना भाग पाडलं आणि त्यासाठी म्हणून मी तमाम महाराष्ट्रातल्या मराठी जनतेचं अभिनंदन करीन. सर्व बाजूनी तो जो रेटा आला आणि त्याच्यातनं आज सरकारला खरं तर काही गरज नसताना हा खरं तर विषय आला होता, परंतु तो विषय रद्द झाला. त्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या अनेक मराठी जनांचे तर आभार मानीनच, पण त्याचबरोबर मी अनेक साहित्यिक, त्याचबरोबर काही मोजके कलावंत, त्याचबरोबर मराठी वर्तमानपत्राचे आणि मराठी टेलिव्हिजन चॅनलच्या सर्व पत्रकार आणि संपादकांचे मी आभार मानतो.
हा विषय जेव्हा निघाला त्यावेळेला हा काही विषय क्रेडिटचा नाही आहे, पण हा विषय ज्यावेळेला निघाला सरकारकडनं त्यावेळेला सर्वप्रथम आम्ही त्याला विरोध केला. त्याचं पत्रही आम्ही तुम्हाला मागच्या वेळेला तिन्ही पत्र मी तुम्हाला वाचून दाखवली होती आणि ती पत्र ज्यावेळेला गेली आणि वातावरण जसं जसं तापायला लागलं त्याचबरोबर महाराष्ट्रामधले इतरही सगळे राजकीय पक्ष त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शरद पवार साहेबांची इतर राजकीय पक्ष जे आहेत महाराष्ट्रामधले आहेत, संघटना आहेत, यांनी देखील त्याला पाठिंबा दिला. आम्ही 5 तारीख मोर्चाची जाहीर केली होती, खरं तर 6 केली होती, मग ती 5 केली कारण 6 तारखेला आषाढी एकादशी असल्यामुळे. आणि हा जर मोर्चा निघाला असता तर मला असं वाटतं न भूतो असा मोर्चा हा निघाला असता. जे साधारणपणे 70-75 वर्षाचे जी लोक आहेत त्यांना कदाचित संयुक्त महाराष्ट्राचा काळ आठवला असता आणि तसंच त्याच प्रकारचं वातावरण एक महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं आणि मराठी ताकद काय आहे हे देखील राज्यकर्त्यांना कळलं. मराठी माणूस एकवटला की काय होतं हेही देखील कळलं. त्याच्यामुळे परत असलेल्या भानगडीमध्ये सरकार जाणार नाही अशी मी आशा अपेक्षा बाळगतो. खरं तर या गोष्टी काही करायची आवश्यकताच नव्हती, काही गरजच नव्हती. त्या दिवशी माझ्याकडे दादा भुसे ज्यावेळेला मंत्री आले त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की आमचं ऐकून तर घ्या. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं, मी म्हटलं तुमचं ऐकून घेईन पण ऐकणार नाही आणि या विषयामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही. कारण हे काय आहे, हे स्लो पॉयझनिंग आहे. हे हळूहळू एक या गोष्टी आतमध्ये पेरायच्या आणि ते खास करून महाराष्ट्राच्याच नशिबी येणार, बाकीची राज्य कुठची ऐकणार नाहीत. आणि हा प्रयत्न त्यांनी करून पाहिला, परंतु तो त्यांच्याच मला असं वाटतं अंगाशी आला आणि त्याच्यातनं तो सगळे GR मागे घेतले गेले. आता काहीतरी ते समिती नेमतायत, कोणाची ती जाधवांची. त्यांनी समिती नेमावी, त्याचा निर्णय आणावा न आणावा याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही आहे, परंतु परत ही गोष्ट होणार नाही एवढी सरकारने नक्की लक्षात ठेवावं. असल्या कोणत्याही गोष्टी आम्ही मान्य करणार नाही, या होणार नाहीत. आम्ही ज्यावेळेला शिक्षण घेतलं किंवा आत्तापर्यंतचं जे शिक्षण होतं त्याच्यामध्ये साधारणपणे 5वी नंतर 6वी पासून हिंदी आणि संस्कृत वगैरे असले प्रकार विषय वगैरे होते. परंतु मी त्या दिवशी म्हटल्याप्रमाणे मुळात हिंदी आणण्याचा का ह्यांचा प्रयत्न आहे मला अजूनपर्यंत कळलेला नाही, कारण ह्यांना हिंदी येते म्हणून नसेल. परंतु हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही जी तुम्ही इतर राज्यांवरती लादावी अशी. आणि ही हिंदी एका प्रांताची भाषा आहे. त्या प्रांताच्या भाषेचा मग आमची खरं तर बघायला गेलं तर याच्यावरती अनेक लोकांनी बोलले होते की उत्तर भारतातले अनेक लोक हे महाराष्ट्रामध्ये नोकरीसाठी येतात, खरं तर त्या भागामध्ये मराठी शिकवली पाहिजे. ते न करता म्हणजे 100-150 वर्षापूर्वीची एक भाषा 3000 वर्षापूर्वीच्या भाषेच्या वरती वरचढ होण्यासाठी प्रयत्न करायला लावतात हे लोक. हे मान्य होऊच शकत नाही, हे होणार नाही. काल मला त्या ह्यांचा हा जेव्हा निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं पुढे. म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आत्ता. तर त्यांनी म्हणाले की आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे. म्हटलं घेऊया. म्हणाले मग 5 तारखेला आपण जाहीर केले तर 5 तारखेला घेऊया का. म्हटलं 5 तारखेला घेता येईल. म्हटलं आत्ता काही ठिकाण जाहीर करू नका. म्हटलं मी माझ्या लोकांशी पहिल्यांदा बोलीन, चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरवू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण 5 तारखेला काय करायचं ते. तर त्याप्रमाणे 5 तारखेला तर अजून काही ठिकाण वगैरे ठरलेलं नाही. मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलीन, मग त्यांच्याशी बोलणं होतील, माझे सहकारी त्यांच्याशी बोलतील आणि मग त्याच्यातनं 5 तारखेचा मेळावा होईल. तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबल लावण्यात काही अर्थ नाही आहे. कारण हा खरा तर विजय हा मराठी माणसाचा विजय आहे.
आणि त्या दृष्टिकोनातूनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे आणि तुम्ही देखील बघितलं पाहिजे. अर्थातच मला आनंद आहे या गोष्टीचा की ज्या प्रकारे वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजन चॅनल तुम्ही पत्रकारांनी आणि अनेक संपादकांनी ज्या प्रकारे हा विषय लावून धरला, मी खास करून तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करीन. अशा बाबतीत सर्वजण जागृत असले पाहिजेत आणि कुठे कुठे काय काय गोष्टी घडतायत होत आहेत. मला असं वाटतं हे महाराष्ट्राला तुमच्या चॅनलच्या वतीने वर्तमानपत्राच्या वतीने कुठे कुठे हे काय गोष्टी मूर्त आहेत हे तुम्ही सांगितलं पाहिजे. ज्या वेळेला हा पासचा कुठे करणार आहोत त्याचा निर्णय होईल त्यावेळेला तुम्हाला सांगण्यात येईल. काल तुम्ही या सगळ्या विषयासंदर्भात जी भूमिका घेतली, मनसे कार्यकर्त्यांनी जे आंदोलन उभवले त्यानंतर सरकारला नक्की भूमिका घेत कुठेतरी हा हिंदी सक्तीचा जो जी आर आहे तो रद्द करावा लागला. हे मागे बंद करायला सांगत काय कामं चालू आहेत. या सगळ्या संदर्भात काल मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांनी पत्रकार परिषद घेतली, योजनेचं रद्द केलेलं आहे. मात्र त्यांनी तुम्हाला एक प्रतिप्रश्न विचारला की राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा पहिला हिंदी भाषेच्या संदर्भाचा प्रश्न विचारावा, कारण त्यांच्या कार्यकाळामध्ये तो अहवाल आला होता आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये तो नाही. बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. महाराष्ट्राच्या बाबतीत उद्या मराठी माणसाच्या विरोधात, मराठी भाषेच्या विरोधात उद्या कोणी जरी असेल तरी माझा त्याला विरोध असेल. कळलं का? आणि उद्या जर समजा उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये मला आत्ता मी तो हा प्रश्न विचारला यांना, परंतु तो कुठचं उच्च शिक्षण प्राथमिक शिक्षण आणि काय उच्च शिक्षण याच्यामधला तो शालेय काहीतरी असेल तो त्याच्यानंतरचा तो विषय आहे असं माझ्या आता कानावरती आलं. मला अजून त्याच्या डिटेल्स मला मिळाले नाही आहे. कोणतरी ठाण्याचा कोणतरी माणसाने त्याच्यावरती सही केली आहे त्या सगळ्या विषयावरती. परंतु माझी विनंती हीच राहील महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय नेत्याला की मराठी महाराष्ट्र या विषयावरती, मराठी भाषा या विषयावरती कोणतीही कोणाहीकडनं, आमच्याकडनं तर होणारच नाही, पण तडजोड होता कामा नये. यापुढे सर्वांनी मला असं वाटतं सतर्क राहणं आवश्यक आहे. सर्व बाजूनी महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे प्रकार सुरू आहेत आणि हे कुठेतरी थांबवणं आवश्यक आहे. मराठी माणसांनी देखील आजूबाजूला काय गोष्टी घडतायत याच्यासाठी जागृत राहणं पण तितकंच गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं 5 तारखेचा मेळावा ज्यावेळेला होईल त्यावेळेला 5 तारखेच्या मेळाव्यामध्ये मी बाकीच्या सगळ्या सविस्तर गोष्टी मी बोलीन. प्रश्न असा होता की काल काही ठिकाणी जी आरची होळी झाली, आंदोलन झालं, त्यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी झालेलं चित्र पाहायला मिळालं. की हिंदी सक्तीचा जी आर रद्द झाला तर त्यावरून चर्चा सुरू होती की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ नये, त्या अनुषंगे ताकद नव्याने उभी राहू नये किंवा दिसू नये म्हणून हा सरकारने ताकदीचा निर्णय घेतला. प्रश्न असा आहे ना, मी परत तुम्हाला तेच सांगतो ना, तुम्ही त्या मोर्चालाही पक्षीय लेबल लावू नका आणि उद्या विजयी मेळावा झाला तरी त्याला पक्षीय लेबल लावू नका. कसं आहे, युत्या, आघाड्या, या सगळ्या गोष्टी, निवडणुका, या सगळ्या गोष्टी येत जातील, जात जातील, सगळ्या गोष्टी होत राहतील. मराठी भाषा संपली, परत नाही येणार. कळलं का? कारण भाषा ही संस्कृती टिकवत असते. उद्या तीच जर मुळाशी गेली ना तर या युत्या आघाड्यांना काय अर्थ आहे? या सगळ्या गोष्टी ह्या निवडणुकीच्या वेळेला बघता येतील किंवा विचार करता येईल त्या गोष्टींचा. त्याचा विचार आत्ता करून चालणार नाही. आत्ता मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही एक संकट म्हणूनच पाहावं, त्याला राजकीय लेबल लावू नयेत. कळलं का? आणि उद्या त्या प्रकारचा काय मेळावा काय घ्यायचा असेल तर कसं होतंय, काय होतंय हे मी आपल्याला कळवेन. मोर्चाचा जे उल्लेख झाला होता त्यावेळेस विरोधकांचा मोर्चा असं वारंवार सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं, पण तुम्ही जसं आव्हान केलं होतं की मराठीवर प्रेम करणारे सगळेच त्या मोर्चामध्ये एकत्र झाले होते, पण विरोधक एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न नाही, ह्या शब्दाला पण काही अर्थ नाही. आता हे नरेटिव्ह कळलं का? सरकार करतो तो नरेटिव्ह. मी पहिल्यांदा जाहीर केलं होतं ना ही गोष्ट की त्याचा पक्षाशी कुठचा संबंध लावू नका. कोणताही झेंडा नसेल, मराठी हा अजेंडा असेल, हे मी सांगितलं होतं ना माझ्या इंटरव्ह्यूमध्ये, काय त्या पत्रकार परिषदेमध्ये. त्याच्यात काय आता नरेटिव्ह आम्ही सेट करायचा का त्यांनी? राज्य सरकारमधल्या देखील अनेक मंत्री आमदारांनी देखील या गोष्टीला विरोध केला. मला असं वाटतं अजित पवारांनी देखील या गोष्टीला विरोध केला. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ना.
आपण पाहिला असेल तर सत्ताधारी पक्षामध्ये पण अनेक लोक विरोध करतात. पुन्हा एक समिती नेमण्यात आली आहे. समिती अभ्यास करून असं सांगणार आहे की कुठल्या इयत्तेपासून हे लागू करायचं. मी आता काय बोललो, मगाशी बोललो ना, मला असं वाटतं मध्ये नव्हता का तू? होताच ना. मग मला पण एक प्रश्न विचारायचा असं. सर, या समितीचे जे डॉक्टर नरेंद्र जाधव आहेत त्यांच्या संदर्भात मराठी अभ्यासकांनी प्रश्न उपस्थित केलाय की ते मी आत्ता जी तुम्हाला भूमिका जी मांडलेली आहे याच्या अगोदर 1ली ते 5वी हिंदी चालणार नाही. ते जाधव येऊ देत ना तर अजून कोणी येऊ देत. कळलं का? महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा मराठी माणसांनी विरोध केलेला आहे या गोष्टीला, याची जाणीव मला असं वाटतं जाधवांना असावी. महाराष्ट्रामध्ये खूप प्रश्न तुंबलेले आहेत. भाषेवरती उगाच विषय आणू नका. आणि माझी जे विरोधक बसलेले आहेत विधान भवनामध्ये, विधानसभेमध्ये, तिकडे जे आमदार बसलेले आहेत, त्यांनी मला असं वाटतं आता जे अधिवेशन सुरू आहे त्याच्यामध्ये मूलभूत प्रश्न जे आहेत महाराष्ट्रामधले त्याच्यावरती चर्चा करावी. या विषयावरती चर्चा करून वेळ वाया घालू नये. आता GR रद्द झालेला आहे. आता जे इतर विषय जे आहेत त्याच्याबद्दल बोलावं. शिक्षणामध्ये अनेक त्रुटी आहेत. कळलं का? शाळा नाही आहेत, तुमच्या शिक्षकांना पगार नाही आहेत, एकेका शिक्षकावरती ओझं टाकताय तुम्ही वेगवेगळ्या विषयांचं, त्याच्यामध्ये इतर कामंही त्यांना दिली जात आहेत. इतके जे विषय आहेत त्या विषयांवरती हात घालावा. ठीक आहे. राज ठाकरेंनी अनेक मुद्दे स्पष्ट केले आहेत. 5 जुलैला विजयी मेळावा पार पडणार आहे. सहकाऱ्यांसोबत चर्चा करून हा विजयी मेळाव्याचं ठिकाण देखील सांगण्यात येईल. कोणताही झेंडा नसेल, मराठी अजेंडा असेल असं देखील त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. नरेटिव्ह याला काही अर्थ नाहीये. हिंदीचा GR रद्द झाल्यानंतर राज ठाकरे पत्रकारांसोबत बोलले. सरकारमधील अनेकांच्या निर्णयाला विरोध होता, मात्र आम्ही हा मुद्दा लावून धरला आणि हा विजय फक्त मराठी माणसाचा आहे. यात कोणत्याही राजकीय पक्षाचा संबंध नाही. या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे पण काय म्हणालेत पाहूयात. काल संपूर्ण महाराष्ट्राच्या गावागावात आणि कानाकोपऱ्यात जय महाराष्ट्राचा नारा परत एकदा बुलंद झाला. आणि हा नारा बुलंद करण्यामध्ये शिवसैनिक तर आघाडीवरती होतेच, पण शिवसेनेसोबत ज्या राजकीय पक्षांनी, ज्या मराठी भाषिकांनी आपापले पक्षभेद विसरून सहभाग घेतला त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देत आहे. सरकारला शहाणपण सुचलंय की नाही हे येत्या काही दिवसात कळेल, पण तूर्त त्यांनी हिंदी सक्तीचा GR रद्द केला. आणि जर का त्यांनी रद्द केला नसता तर मराठी माणसाची एकजूट ही आता झालेली आहेच, पण त्यांनी रद्द केला नसता तर 5 तारखेच्या मोर्चात आता सुद्धा येणारच आहेत. पण अगदी भाजपामधले, SNC गटातले, अजित पवार गटातले अनेक मराठी प्रेमी हे सहभागी होणार होते आणि होणारही आहेत. त्यांना सुद्धा मी खास धन्यवाद देतोय की मातृभाषेचं प्रेम हे पक्षाच्या पलीकडे असलं पाहिजे. सरकारने एक केविलवाणा प्रयत्न केला आहे, तरीसुद्धा आम्ही त्यांना धन्यवाद देतोय. आता नवीन एक समिती नेमले, त्या समितीमध्ये नरेंद्र जाधव यांच्या पांडित्याचा किंवा बुद्धिमत्तेचा पूर्ण आदर राखून मी त्यांना सांगतोय की, म्हणजे सरकारला सांगतोय की तुम्ही अशी थट्टा करू नका, कारण हा शिक्षणाचा विषय आहे आणि शिक्षण विषयामध्ये तुम्ही अर्थतज्ञांची समिती नेमलेली आहे. अर्थात कालच मी सांगितले की समिती कोणतीही असू दे, त्यांनी काहीही देऊ दे, पण सक्ती विषय आता संपलेला आहे. त्याच्यामुळे कोणी अगदी कोणाची समिती त्यांनी बसवली तरी आमच्यावरती, महाराष्ट्रावरती हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही. हे काल मराठी माणसाच्या शक्तीने दाखवून दिलेलं आहे. म्हणून त्यांना मनापासून मी सगळ्यांचे परत एकदा आभार मानतोय. 5 तारखेला विजय मेळावा म्हणा किंवा विजय मोर्चा हा इथे 1-2 दिवसामध्ये नेमकं काय आणि कुठे हे जाहीर होईल. त्याही बाबतीत आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत.
या निमित्ताने सगळ्यांना मला सांगायचे की आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा एकदा डोकं वर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे, चिरडून टाकले. हे पुन्हा यांचा फणावरती येऊ नये असं वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट ही आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजुटीचं दर्शन हे येत्या 5 तारखेला आम्ही घडवल्याशिवाय राहणार नाही. मुंबई महापालिका जाहीर झाले का? हा, मग येऊ दे ना तेव्हा. आपल्या आंदोलनाला मोठा विजय मिळालेला आहे, संयुक्त एक एफर्ट होतं. तर या संदर्भात आपली राज ठाकरेशी काही बोलणं झालं? तुम्हाला म्हणून माझ्या बोलण्यातला अर्थ तुम्हाला कळला असेल की 5 तारखेला विजयोत्सव हा साजरा करणारच आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत. ज्याप्रमाणे आंदोलनात सगळे पक्षभेद विसरून आमच्यासह एकत्र उतरले होते, तीच एकजूट आपल्याला विजयोत्सवामध्ये दाखवण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून या सरकारचा एक कुटील डाव होता की पहिलं मराठी अमराठी करायचं, मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची. आता मराठी भाषिकांमध्ये फूट पडत नाही, मराठी अमराठीवाद होत नाही हे बघितल्यानंतर मराठी माणूस एक येऊ नये म्हणून आता हा GR त्यांना रद्द करावा लागलेला आहे. 9 जुलैला गिरणी कामगारांचा मोर्चा आहे. 9 जुलैला हो, गिरणी कामगार सुद्धा त्यांची सुद्धा समिती मला येऊन भेटून गेली होती. त्याहीबद्दल आमची चर्चा सुरू आहे आणि त्याच्याही बाबत आमचा निर्णय आम्ही त्यांच्यासोबत आहोतच. म्हणजे तो काही वेगळा विषय उत्तर द्यायची मला गरज नाही. गिरणी कामगारांसोबत आम्ही आहोतच, पण तोही मोर्चा कुठून कसा काय हे सुद्धा त्यांच्यावरती आहे. त्यांनी जाहीर केल्यानंतर आम्ही सहभागी होऊ. ठीक आहे. सगळे विषय जे आहेत, आता शक्तीपीठ विषय आहे, या घोटाळेबाज सरकारने केलेले घोटाळे आहेत, यांच्या मंत्र्यांचे रोज काही ना काहीतरी पापं बाहेर येत आहेत, शेतकऱ्यांचे विषय तसेच प्रलंबित आहे. या सगळ्या गोष्टी आता काल परवाकडे आदित्यने विषय घेतल्यानंतर घाईघाईने त्यांनी कॉलेज ॲडमिशन केल्या. आता या मुलांची यादी जाहीर झाली. मला आता उत्सुकता आहे कारण आज सगळ्यांच्या घरी पेपर आलेत ना, या मराठी पेपर आलेत ना. मला उत्सुकता आहे की ही कमळी कोणत्या भाषेच्या शाळेतनं शिकली. कारण मार्क मिळाले 100 पैकी 100, कमळी आमची 1 नंबर. आता ही कमळी नेमकी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली, त्या कमळीवरती कोणत्या भाषेची सक्ती होती का, तिने 100 मार्क कसे मिळवले, का त्या 100 मार्कात सुद्धा EVM तिने वापरलं होतं का, तर ती मला उत्सुकता आहे. त्याच्यामुळे कमळी आमची 1 नंबर म्हणणारे कोण आहेत त्यांना मला आता बघायचं आहे. सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर बघा, आत्ताची महत्त्वाची बातमी अखेर ठरलंय. ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. 5 जुलैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपल्याला एकत्र दिसतील. हिंदी सक्तीचा GR रद्द करण्यात आलेला आहे, त्यामुळेच हा विजयी मेळावा घेतला जाणार आहे. राज ठाकरेंकडून एकत्रित मेळाव्याबाबत काही वेळापूर्वीच माहिती देण्यात आलेली आहे. तर आता हे दोन्ही ठाकरे बंधू आपल्याला एकत्र येताना दिसतील. 5 तारखेला विजयी मेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे. काय म्हटलेलं आहे नेमकं ऐका. निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं पुढे. म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आता. तर त्यांनी म्हणाले की आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे. म्हटलं घेऊया. म्हणाले मग 5 तारखेला आपण जाहीर केले तर 5 तारखेला घेऊया का. म्हटलं 5 तारखेला घेता येईल. म्हटलं आत्ता काही ठिकाण बिकाण जाहीर करू नका. म्हटलं मी माझ्या लोकांशी पहिल्यांदा बोलीन, चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरवू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण 5 तारखेला काय करायचं ते. तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबल लावण्यात काही अर्थ नाही आहे. कारण हा खरा तर विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे.